आज पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने विशेष चर्चा मतदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मान्य सुनील फुलारी सर, अपर पोलीस अधीक्षक मान्य बिराजदार साहेब आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक मान्य धडे साहेब, समोर बसलेले बंधू भगिनी, अचानक बोलायला संधी दिल्याबद्दल सरांचं मी धन्यवाद मनापासून मानतो। आदिवासी कुटुंबांमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या समस्या आणि वेगवेगळ्या अडीअडचणी सॉल्व्ह करत असताना येणारे प्रश्न आणि त्या ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी करलेले सहकार्य त्याबद्दल आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मनापासून हृदयापासून धन्यवाद मानतो। खरं तर साहेब बोलायला खूप काही आहे, परंतु वेळ खूप झालेला आहे। एक दोन गोष्टी मनामध्ये नेहमी रुकरुकत होत्या आणि आज ते व्यक्त करण्यासाठी आपण आम्हाला संधी दिली। पोलीस आणि प्रशासनासंग काम करत असताना पोलीस पाटील आणि गावातील प्रमुख घटक काम करत असतात, परंतु गेले 10 वर्षापासून एक दर निर्माण झालेली दिसून येत आहे आणि ती दर निर्माण झाल्यामुळं एक विशिष्ट एक वेगळा रस्ता निर्माण होऊन गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। सुसंवाद नावाचा एक कार्यक्रम आपण हाती घेतला, त्याबद्दल आम्ही सर्व पोलीस पाटील आणि सर्व बांधवांच्या वतीने सरांचं अगदी मनापासून जोरात टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। परंतु हा कार्यक्रम मनापासून व्यक्त होण्याचा आहे। आपण काम करत असतात, परंतु आमच्या बी काही अडचणी असतात, त्या अडचणीमध्ये आम्हाला बी असं व्यक्त होऊशी वाटतं। विशेषतः क्राईम कमी करण्यासाठी साहेब सुसंवाद कार्यक्रमामध्ये एक विनंती करेल की आम्ही यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा या साईडला मी एक वेगळा उपक्रम राबवला होता, सर्व धर्म व्यासपीठ, जे सर्व धर्मातील एक विचारवंत आणि त्यांचं एक व्यासपीठ तयार व्हावं आणि त्या व्यासपीठामध्ये एक विशिष्ट कार्यक्रम 2-2 महिन्याला घेण्यात यावं प्रत्येक डिव्हिजनच्या अंतर्गत। अशा स्वरूपाचे विचाराचे कार्यक्रम जर झाले तर निश्चितच गुन्हेगारीला आळा बसल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी आम्ही मनापासून अगदी कौतुक करावं तेवढं कमीच आहे। विशेष म्हणजे आमच्या उर्विकांचे जे पोलीस महानिरीक्षक मान्य पाटील साहेब असतील, यवतचे पोलीस निरीक्षक मान्य नारायण देशमुख साहेब असतील आणि दौंडचे पोलीस निरीक्षक मान्य पवार साहेब असतील, या सर्व अधिकाऱ्यांनी अगदी यावर्षी अत्यंत मनापासून काम केलं होतं। त्यांनी गुन्हेगार अतिशय चांगल्या रीतीने कंट्रोल केलं। सर विशेष बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आम्हाला तुम्हाला ऐकायचं आहे, कारण 2.5 वर्षामध्ये आम्ही कान आमचे तरसले की मार्गदर्शनासाठी आमचे कान तरसलेले आहेत। मान्य कैलासवाजी आरारावांच्या नंतर पहिल्यांदा या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम भरला गेलेला आहे। मला वाटतं 15 वर्ष होऊन गेले असतील असं उपक्रम या कार्यालयाचं मगाशीच म्हणत होतो। या कार्यालयाच्या ओपनिंगला जो कार्यक्रम भरला होता त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच या कार्यालयामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद लाभला आणि आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे। आम्ही आपल्याला ऐकण्यासाठी उत्सुक आहोत। आपले विचार आणि आपल्या कार्यातील कामाची शैली निश्चितच आमच्यासाठी पुढं काम करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा बाळगतो आणि मला या ठिकाणी आपण बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो। जय जय महाराष्ट्र।